हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत आणि खूप दिवसानंतर मी व्लॉग करते आहे. व्लॉग करायचा का करते आहे मी हा व्लॉग? सो इव्हेंट आहे आमचा एक, महाराष्ट्राची श्रावण क्वीन, दिस इज द बोर्ड. सो आर व्हेन्यू इज टिपटॉप हॉटेल, जे की वाकडमध्ये आहे. सो आय एम हिअर ॲट लोकेशन नाव आणि आता रिहर्सल्स चालू होणार आहे आमचे. मेकअप टीम येते अजून. सो माझा फेस असा टायर्ड दिसत असेल. ऑब्वियसली शो डे आहे आज, सो थोडीशी नर्वस आहे मी. लेट्स सी काय काय होतं पुढे. इथं मुली प्रॅक्टिस करतायत आणि आम्ही बघा निर्लज्ज मुली आम्ही बसलोय. स्टेज रिहर्सल्स चालू आहेत आमचे. काय केलं तू? मी इंट्रोडक्शन विसरले. जस्ट रिहर्सल्सला ती बोलली नाही आणि आता आम्हाला भूक लागली आहे म्हणून आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललोय. ओके, थँक्यू. मी तुला 5 मिनिटात कॉल बघ सांग ना. ओ, शी इज ऑल्सो अ ब्लॉगर. सबस्क्राईब टू माय चॅनल. हा, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन. ब्रेकफास्ट ना बरोबर. अरे एकच ना हर्षाली बरं. अरे असू द्या बस. अरे सगळे बसले आता आम्ही ब्रेकफास्ट करायला. म्हणून वाटतंय हे आमचे मॅम आहेत दाखव का. ह्यांनी आम्हाला ग्रूम केलं. सो ही करत होती शूट. सगळ्या लोकांना मिळो. स्पेशली आपल्या काय तुला चालणार आहे का बघ. घेतलं 1 लाखाला मला मी देईन 3 लाख. वाटलेलंच मला हे तूच करू शकते. सगळं जाऊ दे. हे विकणार कितीला आहे ते सांगा. कितीला विकणार आहे सांगा पटकन. उचल फोन आणि जा. माझा फोन विकणं एवढं विकत घेणाऱ्याची नाही. मी तर आम्ही पुढे रेस्ट आहे. सो नेल पेंट लावायचं. फोनचं काही नाही. ते इन्फॉर्मेशन नाही देणार. ओ माय गॉड. हो चला. आणि आता आम्ही आलो आहे फेस वॉश करण्यासाठी, कारण मेकअप टीम आलेली आहे. सो वी हॅव टू गो नाव. आता आम्ही फेस वॉश करून आलो. आता आम्हाला मेकअपला जायचं आहे. मेकअपपेक्षा आम्ही छान असं छान असतो आम्ही. तिची स्किन तर खूप छान आहे. डोळे तर खूपच शिव्या ऐकायला मिळतील. हो, जरा फास्ट दिसत नाही ग. हां, आता नीट चाल. हे बघा आमचा सेटअप रेडी आहे. तर बघू शकता तुम्ही बॅक स्टेजला हा असा गोंधळ चालू असतो. कोणाची तयारी, कोणाचं काय आणि पसारा. बॅक स्टेजला बसलोय आम्ही. काय बोलू मला सुचत नाही आहे आत्ता, कारण मला थोडीशी भीती वाटते. अजून शो चालू व्हायला 4 तास आहेत. 2 वाजलेत आत्ता आणि शो आमचा आहे 6-6:30ला. मोस्ट 6:30.
सगळे प्रॅक्टिस करतायत पण मला शांत बसायचं आहे. माझं शांत बसून झाल्यानंतर आम्ही आलो मेकअप करायला. त्यांची टीम खूप फास्ट होती म्हणून खूप फास्ट आमचा मेकअप झाला. देन आम्ही परत आमच्या ॲज युजल बॅक स्टेजच्या जागेवर जाऊन बसलो आणि आम्हाला एक छोटासा टिफिन भेटला आहे. येस बसूयात. चल बॉक्सिंग दाखव ना त्यांना. काय दाखवतीये का? दाखव. मला माहिती आहे ना, मी आता त्यांचं बघून आले. ओके, सँडविच. सकाळी सुद्धा सँडविच खाल्ले होते आणि समोसा. ओके खाऊया मग. सो मेकअप करून रेडी झालोय आम्ही. आता ड्रेस चेंज करायचा आणि देन रेणुका मी मॅक्स एवढी टाकते. किती वेळा खाणार आहे तुम्ही सगळे? मला कडू लागतो. रात्री एकदा मी तेवढा. वाव, सकाळपासून नुसते खातायत नुसते. मला प्रचंड एन्झायटी होती. नको बोलते ते खूप आनंद होतो. अरे बंद झाला हिच्याकडे घेतल्यावर. काय वाटतंय आर्या? कसं वाटतंय? छान वाटतंय. ही बघा ही काय बोलते. रेणुकाला मी आवडत नाही, ती माझ्याशी हेटच नाही बोलत. जरा शांत बसा ना. सगळे प्रॅक्टिस करतायत. ही पण. अँड द वेट इज ओव्हर. शो आता चालू झालेला आहे गणेश वंदनासोबत. ही आहे मागच्या वर्षीची श्रावण क्वीन आणि ती डान्स परफॉर्म करते. तर आमच्या आजच्या शोचे होस्ट होते अक्षय टंचाळे आणि आदिती द्रविड. हे दोघं अभिनेता व अभिनेत्री आहेत, तुम्हाला माहीतच असेल. मग थोड्याच वेळात एंट्री झाली आमच्या ज्युरीजची. ज्युरीजमध्ये होते शिव ठाकरे सर, स्नेहलता मॅम, किशोरी शहाणे मॅम आणि हे मुरंबाचे प्रोड्युसर. मला त्यांचं नाव माहीत नाही ॲक्च्युली. आणि ही माझी फॅमिली. माझ्या मम्मीला किशोरी मॅम खूप आवडतात, सो ती सांगत होती. अलबेला सजन आयोरी, अलबेला सजन आयोरी, मोरा अतिमान सुधा पायोरी, अलबेला सजन आयोरी, अलबेला सजन आयोरी. क्या बात है, काय कमाल, सुंदर दिसतायत आमच्या मुली. एकदा पुन्हा एकदा काळा होऊन जाऊ दे. मग फर्स्ट सिक्वेन्स झाल्यानंतर आमचा फर्स्ट राऊंडला होता इंट्रोडक्शन राऊंड. सो मी आली इंट्रोडक्शनसाठी. नमस्कार, मी रेणुका रामराऊत, स्पर्धक क्रमांक 2. सेकंड नाही थर्ड टॅलेंट राऊंड होता तेव्हा मी नाही घेऊ शकले, आवाज येत नसेल. सो नाव इट्स आवर थर्ड राऊंड नाव, वेस्टर्न राऊंड.
अँड गेस वॉट, आय एम इन टॉप 10. बस मला एवढंच पाहिजे होतं. आणि आता मला प्रश्न विचारणार आहे. पहिल्या परीक्षकाचं नाव आहे शिव ठाकरे. आता मी सांगणार नाही मला काय प्रश्न विचारला होता आणि मी काय उत्तर दिलं, पण अचूक उत्तर दिल्यामुळे मी काय टॉप 5 मध्ये गेले नाही. आणि माझ्या ह्या 5 मैत्रिणी ज्या त्या गेलेल्या आहेत टॉप 5 मध्ये. आता ह्याच्यामधून पण टॉप 3 निघणार आहे हा सिक्वेन्स झाल्यानंतर. हा होता ओव्हरऑल पूर्ण शोचा लास्ट सिक्वेन्स. सगळ्यांचं परत एकदा वॉक करून झाल्यानंतर आमच्या ज्या 3 क्वीन्स निवडणार आहेत ते आता कळणार आहे कोण होणार आहेत. 3 क्वीन्स. महाराष्ट्राची श्रावण क्वीन कोण होणार आहे, फर्स्ट रनरअप कोण होणार आहे आणि सेकंड रनरअप कोण होणार आहे. तर आता भेटलेल्या आहेत आपल्याला आपल्या 3 क्वीन्स. सो आम्हाला सबटायटल्स भेटलेत अँड वी डोंट वांट राउंड्स. वी आर रियल ऑलरेडी क्वीन्स गाइस. वी आर ऑलरेडी क्वीन्स. आम्ही टॉप 10 मध्ये आलो ह्याचाच आम्हाला खूप मोठा आनंद आहे. मला असं वाटतं की आज जर आम्ही थोडं कमी जेवलो असतो ना तर आमची जरा पोटं कमी असली असती आणि आमची अक्कल जरा चालली असते उत्तरं देताना. आता सर्व काही झाल्यानंतर जेवणाच्या आधी ड्रेसेस परत करायचे होते, पण त्याआधी आम्हाला थोडे फोटोज काढायचे होते आणि बाहेर येऊन बघतोय तर दिस हँडसम गाय वॉज क्लिकिंग दी फोटोज. मग फायनली सर्व काही झाल्यानंतर आम्ही घेतोय आता जेवायला. चेंज करून येऊन जेवायला घेतोय कारण प्रचंड अशी भूक लागली होती आम्हाला. सो गाईज फायनली आय एम गोइंग टू एंड दिस व्लॉग. झाला आहे पूर्ण दिवस, जेवते मी आत्ता. आणि जसं की मी आधीच सांगितलं मी जिंकली नाही आहे म्हणून मला ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटत आहे, पण हे नाही बोललं पाहिजे म्हणून मी नाही बोलतो. ओके, सो तर मी हा व्लॉग इथे सेंड करते अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय.